12.5 ते 1.5 यावेळेस जे युरोपियन मार्केट्स आणि लंडन एक्सचेंज जे ओपन होतं त्यावर ह्याचा काय इम्पॅक्ट पडतो ॲज अ ऑप्शन बायर, ॲज अ ऑप्शन सेलर किंवा मार्केटमध्ये आपण जे काही काम करतो आहे त्यावरती काय फरक पडतो आहे तर समजून घेऊया. पहिले कुठले मार्केट्स ओपन होतात, त्याचा आपल्यावर इम्पॅक्ट काय आहे. 12.5 वाजता जर्मनी आणि फ्रान्स हे मार्केट्स ओपन होतात आणि त्यामुळे एक व्होलॅटिलिटी परत स्टार्ट होते. आपल्याला वाटतं लंच ब्रेक चालू आहे, नाही. 12.5 वाजता हे मार्केट्स ओपन झाल्यामुळे थोडीशी लिक्विडिटी आणि पार्टिसिपेशन वाढायला लागतं, कारण की हे ग्लोबल मार्केट्स आहे. 1:30 वाजता ओपन होतं लंडन स्टॉक एक्सचेंज, जे ग्लोबलमधलं सगळ्यात मोठं लिक्विडिटीवालं मार्केट आहे. त्यामुळे अजून एक व्होलॅटिलिटी आणि व्हॉल्यूम पार्टिसिपेशन्स वाढतं, कारण की सगळ्यात मोठे अल्गोरिथमिक डेस्क जे आहेत ते तिथनं ऑपरेट होतात. त्यामुळे मार्केट्समधलं पार्टिसिपेशन एक्स्ट्रा असतं आणि त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला निफ्टीवर दिसायला लागतो. म्हणून आपल्याला बऱ्याच वाटतं, अरे 12.5 वाजता असं काय झालं, मी तर लंचला गेलो होतो, मी तर बाहेर होतो, मी डेस्क समोर नव्हतो, अचानक मार्केट का फिरलं, माझा एसएल का वाजला. अशी बरेच सारे आपल्याला बघायला मिळतात सिच्युएशन्स. या सिच्युएशन्सला कसं टॅकल करायचं, तुम्ही नक्की काय काम करतात ते बघायला पाहिजे. कारण की 1:30 वाजता लंडन स्टॉक एक्सचेंज ओपन होतं आहे, त्यामुळे अजून एक्स्ट्रा व्हॉलॅटिलिटी 1:30ला येणार आहे. म्हणून 1:30ला तुम्ही तयार राहिलं पाहिजे की जर हाय ब्रेक झाला तर परत तुम्ही कॉल बाय करा, लो ब्रेक झाला तर पुट बाय करा. या 1.5 तासाच्या विंडोचंच बोलतो आहे मी, किंवा 1 तासाच्या विंडोचंच बोलतो आहे. ह्या 1 तासात जो हाय लो असेल तो परत सेपरेटली मार्क करा. आपण मागच्या वेळेस डिस्कस केले, एक इंडिकेटर आहे धनवरती, त्याचं नाव आहे ओपनिंग रेंज ब्रेकआउट. त्यात तुम्ही टाईम सेटिंग्समध्ये जाऊन चेंज करू शकतात. ऑप्शन सेलर्स ज्यांनी सकाळी 9:45 नंतर किंवा 9:30 नंतर पोझिशन बनवली आहे, साधारण दिवसभर काम करतात. दिवसभर काम करत असताना लंच ब्रेकमध्ये थीटा डीके हळूहळू चालू होतो आणि 12:30 वाजता जेव्हा हे मार्केट्स ओपन होतात ना, अचानक मार्केटमध्ये रिव्हर्सल किंवा कंटिन्युएशन दिसायला मिळतं. मार्केट जर साईडवेज जरी असलं, म्हणजे ते मार्केट्स कसे ओपन होतील त्याच्यातही 3 प्रकार आहेत. एक तर चांगले गॅपअप ओपन होतील. आपलं मार्केट जर गॅपअपच असेल तर आपण कंटिन्यू करू ट्रेंड. ऑप्शन सेलर्सला काही प्रॉब्लेम नाही होऊ शकत, कारण की त्यांनी ऑलरेडी त्या डायरेक्शनमधला स्ट्रेट घेतलेला असेल, म्हणून डायरेक्शन कंटिन्यू होऊ शकतं, म्हणून ते सेफ असू शकतात. त्यांना परत त्यांचा एसएल ट्रेल करायला लागेल. युरोपियन मार्केट्सचा खूप मोठा इम्पॅक्ट असतो BTC ट्रेडर्सवर, कारण की ते आपल्या मार्केटचं डायरेक्शन ठरवतात. मी म्हटलं ना, आपलं मार्केट जर वरती असेल आणि युरोपियन मार्केट्स पण जर वर ओपन झालं तर आपण कंटिन्यू करू शकतो रॅली. त्याने BTC करणाऱ्या लोकांना कॉन्फिडन्स वाढू शकतो आणि त्यांना जे चांगले स्टॉक वाटत आहे ते आज बाय आणि उद्या सकाळी सेल करू शकतात. एक गॅपअप प्ले खेळू शकतात. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.